आषाढी वारीमध्ये अतिशय महत्त्वाचा मान असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी विठुरायाच्या भेटीसाठी 21 जून पासून मुक्ताईनगर येथून निघाली आहे। 7 किलोमीटरचा राजूर घाट चढून या पालखीनं बुलढाणा शहरात प्रवेश केलाय। त्यावेळी भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं। विठुरायाच्या भेटीसाठी अर्थातच या वारीसाठी राज्यभरातून हजारो पालख्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत। 306 वर्षांची परंपरा असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून जागतिक योग दिनाचं औचित्य साधून 21 जून रोजी निघाली आहे। मुक्ताबाईंची पालखी 7 जिल्ह्यातील अनेक तालुके वाड्या वस्त्यांमधून परिक्रमा करत 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत 34 दिवसांचा हा प्रवास पूर्ण करून 23 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। मुक्ताबाईंच्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्ताबाईंच्या पालखीला पालखी सोहळ्यामध्ये मानाचं स्थान असून जोपर्यंत ही पालखी पंढरपुरात दाखल होत नाही तोपर्यंत इतरही पालख्या पंढरपुरात दाखल होत नाहीत। आणि त्या श्रद्धेपोटी हा वारकरी आईसाहेबांच्या समवेत जवळजवळ 1000 ते 1500 लोक, त्यामध्ये महिलांचा विशेष भरणा असल्यामुळं आदिशक्ती मुक्ताबाई महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी श्री संत एकमेव आणि ह्या मानाचा पालखी सोहळा दिनांक 23 रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे। आमची मुक्ताबाईची पालखी दशमीला गेल्याशिवाय इतर पालख्या ज्ञानेश्वर महाराज पालखी, तुकाराम महाराजांची पालखी, आमची पालखी सामोरे गेल्याशिवाय, मुक्ताईची पालखी सामोरे गेल्याशिवाय कोणतीच पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करत नाही। हा आमच्या मुक्ताईचा मानाचा एक दिंडी सोहळा आहे। आज जवळपास मुक्ताईनगरपासून तर पंढरपुरापर्यंत दरवर्षी या दिंडीमध्ये युवक मंडळी 150 ते 200 राहता आणि सर्व क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपुरापर्यंत सर्व भजन करत चालतात। ज्ञानोबा, तुकोबा आणि आईसाहेब मुक्ताईंचा गजर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।